ज्योती जय सावित्री। मी सौ माधुरी धनोकार, सावित्री शक्तीपीठ, महाराष्ट्र। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या 200 कविता आम्ही आपल्यासमोर घेऊन आलो आहोत। त्यातील एक माझी स्वरचित कविता मी आज आपल्यासमोर सादर करीत आहे। कवितेचे नाव आहे सावित्रीबाई फुले। चला तर मग ऐकूया। अंधारलेल्या वाटांमध्ये ज्ञानदीप त्यांनी पेटविला, स्त्री शिक्षणाचा नवा इतिहास ध्येयाने घडविला। अपमान, दगड, संकटे सारी हसत हसत झेलली, समतेची सुंदर पहाट त्यांनी जगाला उजळवली। हातात होती पुस्तकांची अमूल्य ज्ञानज्योती, प्रत्येक मुलाच्या डोळ्यात त्यांनी जागवली ओढ नवी। साखळदंडांना निर्धाराने तोडले, शिक्षणाच्या सामर्थ्याने नवे भविष्य घडविले। मायेसारखी माया, गुरुसारखा सन्मान, प्रत्येक वंचित जीवाला दिला त्यांनी जगण्याचा अभिमान। सेवा त्या करुणेने जीवन फुलवत गेल्या, मानवतेच्या मंदिरात अमरदीप बनून राहिल्या। आजही प्रत्येक अक्षरात त्यांचा श्वास दडलेला, प्रत्येक यशस्वी स्त्रीमागे त्यांचा वारसा जपलेला। सावित्रीबाईंच्या विचारांचा दीप सतत तेवत राहो, सदैव पुढे जात राहो। सावित्रीबाई फुले यांनी ज्ञान, अंधश्रद्धा आणि स्त्रियांवर अन्यायाला धैर्याने सामोरे जात शिक्षणाची क्रांती घडविली। अनेक अपमान, संकटे सहन केली। त्यांनी मुलांच्या शिक्षणाचा दीप कधी विझू दिला नाही। त्यांच्या कार्यामुळे स्त्रियांना स्वाभिमान, आत्मविश्वास आणि समानतेचा अधिकार दिला। त्यांचे जीवन हे सेवा, त्याग आणि करुणा, समाज परिवर्तनाचे प्रेरणादायी उदाहरण आहे। त्यांचा विचारांचा प्रकाश प्रत्येक पिढीला ज्ञान, समता आणि मानवतेचा मार्ग चालवण्याची प्रेरणा देत राहील। धन्यवाद। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला नक्कीच भेट द्या व लाईक व शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।